नमस्कार, मी दिव्या तोर. आज आपण जागतिक महिला दिनानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माजी प्रकुलगुरू डॉक्टर माधुरी देशपांडे यांच्याशी संवाद साधणार आहोत. आपण पाहतो की जागतिक महिला दिनानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी महिलांना काही ठिकाणी सुट्टी दिली जाते, त्यांच्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम ऑर्गनाईज केले जातात. तुम्ही टीचिंग फील्डमध्ये कधीपासून आहात आणि इकडे येण्यासाठी तुम्हाला प्रेरणा कोणाकडून भेटली आहे? मी 1994 मध्ये वाणिज्य आणि व्यवस्थापन शास्त्र संकुल इथे MBA हा जो कोर्स होता, अभ्यासक्रम, त्याच्यासाठी मी एक टीचर म्हणून पहिल्यांदा माझी नियुक्ती झाली आणि मग मी तिथून माझे एक शिक्षिका म्हणून माझी कारकीर्द तिथून सुरू झालेली आहे. इथे येण्याआधी म्हणजे माझा काका विनय देशपांडे हा मॅनेजमेंट कन्सल्टंट आहे आणि इंडस्ट्रियल कन्सल्टंट. तर आपल्या त्या काळचं जे मराठवाडा विद्यापीठ होतं तिथला तो पहिला MBA. आणि मग त्यांनी MBA केलं म्हणून मला सुद्धा असं खूप आकर्षण होतं की आपण सुद्धा हे जे असं नवीन फील्ड आहे त्याच्यामध्ये आपण गेलं पाहिजे. आणि महिला कमी होत्या म्हणजे तेव्हा खूपच, त्याच्यामुळे असं वाटलं की आपण याच्यामध्ये स्वतःला तपासलं पाहिजे, आपण काय करू शकतो हे बघितलं पाहिजे. मला मॅथमॅटिक्समध्ये पण इंटरेस्ट होता, ते सुद्धा माझ्या मनात होतं. पण मग असं झालं की मला ह्युमन बीइंग्स, इंटरपर्सनल रिलेशन्स, लिडरशिप, तर ह्याचं जास्त आकर्षण वाटलं आणि मग मी MBA करण्याचा निर्णय घेतला. आणि नंतर सुद्धा मग जेव्हा ठरलं की आता पुढे काय करायचं आहे, काही दिवस मग इंडस्ट्रीमध्ये पण काम केलं. मी मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून पण मी काही वर्ष काम केलेलं. आणि मग असं वाटलं की एक शिक्षण ही जी सेवा आहे, तर मला असं वाटलं आपण याच्यामध्ये आता आलं पाहिजे. एक सहज प्रयत्न करावा म्हणून आले आणि मग त्याच्यामध्ये इतकी रमले की मग काही मागे वळून बघितलं नाही. यापूर्वी तुमच्यावर एका संकुलाची जबाबदारी होती, तर विद्यापीठाचा हा विस्तीर्ण कारभार सांभाळत असताना तुम्हाला अनेक आव्हानं आले असतील, तर ते तुम्ही कशी पेलली? जसं मी आता सुरुवातीला सांगितलं की मी 1994 पासून या ज्ञानतीर्थ परिसरामध्ये आहे आणि वेगवेगळ्या भूमिकेतून वेगवेगळे दायित्व आलेले आहेत. त्याच्यामुळे हे माझंच विद्यापीठ आहे आणि सगळे इथले जे शिक्षक आहेत, कर्मचारी आहेत, तर ते खूप परिचित आहेत. एक अंतर्गत तक्रार समिती जी आहे महिलांसाठी, तर त्याच्यासाठी पण मी तिथे एक अध्यक्षा म्हणून ते पण काम केलेलं होतं. नंतर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्र आहे, तर त्याचा पण कोर कमिटी मेंबर म्हणून मी त्याच्यामध्ये पण योगदान दिलेलं होतं. आणि हे सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना वेळोवेळी एक संकुलाची संचालक म्हणून, व्यवस्थापन शास्त्राची एक विभाग प्रमुख म्हणून वेगवेगळ्या लोकांशी संपर्क येत होता, वेगवेगळे कामं शिकत होते, वेगवेगळ्या लोकांशी चर्चा होत होती, मार्गदर्शन मिळत होतं, दुसऱ्यांनाही मार्गदर्शन करण्याची संधी मिळत होती. त्याच्यामुळे एकदमच जबाबदारी जेव्हा समोर आली की व्यवस्थापन परिषदेने असा निर्णय घेतला की आता मी प्रकुलगुरू म्हणून ह्या विद्यापीठाचं काम बघितलं पाहिजे नवीन कुलगुरू जॉईन होईपर्यंत. तर हे करताना असं एक जबाबदारी म्हणून चला आपल्या विद्यापीठासाठी आपल्याला काहीतरी करण्याची संधी मिळतीये, तर अशा अनुषंगाने मी ही जबाबदारी स्वीकारली. आव्हानं होते, खूप होते, पण मग आव्हानं ह्या स्वरूपाने ते वाटलं नाही की चला आपल्याला संधी आहे काहीतरी करून दाखवण्याची. तर ह्या पद्धतीने ह्या गोष्टींकडे बघितलं. आणि म्हणजे एक शिक्षिका म्हणून मी जेव्हा काम करते आणि एक प्रशासक म्हणून जेव्हा काम करते, तेव्हा नक्कीच जे कार्याचं स्वरूप आहे त्याच्यामध्ये खूपच वेगळं असं त्याचं स्वरूप आहे, ते विस्तीर्ण स्वरूप आहे. पण मग मॅनेजमेंटची शिक्षिका, व्यवस्थापन शास्त्राची शिक्षिका असल्यामुळे तो शिकवण्याचाच भाग होता. म्हणजे आपण शिकवतो तेच आपल्याला आता प्रत्यक्षात आणायचं आहे. आणि मग तिथे आपण मागे नाही पाहिलं, मागे वळून पाहिलं नाही पाहिजे किंवा तिथे आपल्याला कुठली अडचण नाही वाटलं पाहिजे, असं कुठेतरी मनात होतं. या पदावर विराजमान झाल्यापासून तुम्ही इतरांपेक्षा वेगळं असं कोणतं काम केलं, त्याबद्दल आमच्या श्रोत्यांना ऐकायला आवडेल. काम करत असताना प्रत्येकच काम हे वेगळ्या स्वरूपाचं असतं. ते तर आहेच. आणि व्हेरी रिअरली मॅनेजमेंट सिच्युएशन दे रिपीट देमसेल्व्स. असं होत नाही की एक प्रॉब्लेम आला आणि आता तोच पुन्हा येतोय. तर प्रत्येक वेळी कार्याचं स्वरूप वेगळंच असतं. आणि मी जसं सांगितलं की मी ह्युमन रिलेशन्समध्ये खूप बिलीव्ह करते की आपलेच लोक आहेच, आपलंच विद्यापीठ आहे आणि आता त्याच्यासाठी आपण जास्तीत जास्त बेटरमेंटसाठी, जास्तीत जास्त चांगलं होण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. तर हे नेहमीच मनात होतं.
आणि मग आपल्याच लोकांकडून आपण समजून घेतलं पाहिजे की जेव्हा एखादा कोणीतरी अडचण घेऊन येतं, तर मला नेहमीच असं वाटत होतं की अडचण घेऊन आला ना, तर मग तुम्हालाच माहिती की याच्यामध्ये काहीतरी सोल्युशन काय असू शकेल. तर येणाऱ्या व्यक्तीशीच मला असं वाटतं की आपण ही चर्चा केली पाहिजे की तुम्हाला जर ही अडचण आलेली असेल तर मग ही कशा मार्गाने अडचण सोडवू शकतो आपण. आणि सुदैवाने व्यवस्थापनशास्त्राचं शिक्षिका असल्यामुळे की हे लक्षात येतं की नक्की आपल्याला कोणाकडनं कशा स्वरूपाची आपल्याला मदत होऊ शकेल, कोणामध्ये कोणते गुण वैशिष्ट्ये आहेत, कोण चांगल्या गोष्टी करू शकतं. तर हे उपजतच समजतं, म्हणजे एक शिक्षिका म्हणून हे लक्षात येतं की नक्की आपण एक टीमवर्क म्हणून चांगल्या पद्धतीने काम कसं करू शकतो. तर मला असं वाटतं की ह्याचा उपयोग नक्कीच झालेला असेल हे सगळं काम बघत असताना. आतापर्यंतच्या प्रवासामध्ये तुमच्या आयुष्याच्या सर्वात आनंद देणारा क्षण कोणता आहे ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. खूप आहेत. म्हणजे मला माझी नोकरी ही माझ्यासाठी फक्त नोकरी नाही आहे, हे माझा स्वतःचा ध्यास आहे. माझी ही आवड आहे आणि प्रत्येकच क्षणाला, प्रत्येकच संधीमध्ये स्वतःला शोधायला, स्वतःला सिद्ध करायला, स्वतःबद्दल जास्त माहिती करून घ्यायला मला खूप आवडतं. आणि म्हणूनच जेव्हा वेगवेगळ्या जबाबदारी आहेत गेल्या, मी स्वतः कधी मागणी केलेली नव्हती कोणत्या गोष्टीची, पण कदाचित त्या वेळेला असं वाटलं असेल व्यक्तींना की हे काम मी करू शकते आणि त्यांनी माझ्यावरती जबाबदारी सोपवली. आणि जेव्हा ती सोपवली तेव्हा मला असं वाटलं की नाही, आपण त्याला आता न्याय दिला पाहिजे. तर ह्या पद्धतीनेच आतापर्यंत सगळ्या जबाबदाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण पाहतो की लिंगभेदाला सुरुवात ही एका कुटुंबातून होते. मुलगा असो वा मुलगी, त्यांना अगदी वाढवण्यामध्ये पोषणापासून ते शिक्षणापर्यंत जो भेद होतो त्यामधून लिंगभेद निर्माण होतो. याबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्कीच. मी जेव्हा माझ्या PhD साठी महिला उद्योजकता, मराठवाड्यातील महिला उद्योजकता ह्या विषयावर जेव्हा अभ्यास केला, तेव्हा ह्या विषयाचा जास्तीत जास्त विचार करण्याची मला संधी मिळालेली होती. 1996 मध्ये मी नोंदणी केलेली होती माझ्या PhD टॉपिकसाठी. आणि मग पुन्हा एकदा नव्याने लिंगभेद आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी ह्याचा मी पुन्हा विचार करायला लागले. आणि असं जाणवलं की लिंगभेद आपल्या समाजात आहेत. शहरी भागामध्ये बऱ्यापैकी शिक्षणाचं जसं प्रमाण वाढतं आहे, तसं बऱ्याच प्रमाणामध्ये तिथे लिंगभेद हा कमी होतो आहे. पण ग्रामीण भागातही अजूनही आणि शहरी भागामध्ये पण काही ठिकाणी अजूनही लिंगभेदाची तीव्रता कमी झालेली नाही आहे. तर मला असं वाटतं त्याच्यामध्ये आपल्या प्रत्येकाने, समाजातल्या प्रत्येक घटकानेच इथे आपला सहभाग नोंदवला पाहिजे. सरकारी पातळीवर जर आपण म्हणलं तर त्यांच्याकडून त्यांचे प्रयत्न चालूच आहेत. पण हे असे जे बदल होतात ते समाजातल्या प्रत्येक घटकांनी स्वतःपासून जर सुरुवात केली तर हे मोठ्या प्रमाणात बदल घडून आणि येतात. याची सुरुवात जर कुटुंबातून झाली तर कुटुंबातच व्हायला हवी आहे याची सुरुवात. की जेव्हा आपण मुलींना सांगतो की तू कसं वागलं पाहिजे आणि मग 7च्या आत तू घरात आलं पाहिजे, तू हे केलं पाहिजे, तू हे नाही केलं पाहिजे, असे आपण तिच्यावर डूज आणि डोंट्स अशा पद्धतीने जेव्हा तिला आपण शिकवत असतो, तेव्हा मुलांना पण आपण तितकंच शिकवतो का की तू मुलींशी कसं वागलं पाहिजे आणि तू पण लवकर घरी आलं पाहिजे, असं कुठेतरी आपण त्यांच्यावर बंधन टाकतोय का? तर असं दिसून येत नाही. आपलं जे काही असतं की केव्हा पण कोणावर अन्याय झाला किंवा अत्याचार झाला तर पहिल्यांदा आपलं बोट कुठे असतं की मुलींकडे, की तुझं वागणं बरोबर होतं का, तू जास्त मोकळेपणाने वागलीस का, असं आपण बोलून दाखवतो. पण मला असं वाटतं की याच्यामध्ये बदल करण्याची गरज आहे. मुलांची जेव्हा चूक होत असेल, कोणता पण प्रसंग जेव्हा आपल्याला अयोग्य असा वाटतो, तेव्हा मुलीला फक्त दोष देण्यापेक्षा मुलांकडनं पण चूक होऊ शकत असेल आणि त्यांना पण आपण मुलींशी कसं वागावं, महिलांशी कसं वागलं पाहिजे, त्यांना आदर आणि प्रतिष्ठा कशी दिली पाहिजे, त्यांना आपलं प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आपली कशी असली पाहिजे, ती योग्य आहे का, तर हे कुठेतरी तपासलं पाहिजे. त्या अनुषंगाने मुलांना सुद्धा हा संस्कार देण्याची मला असं वाटतं की गरज आहे. महिला साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे, तरीही अल्पवयीन मुली असो किंवा वयोवृद्ध महिला असो, त्यांच्यावर ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून आपण पाहतो की वेगवेगळ्या घटना घडल्या त्या आपल्याला ऐकायला भेटतात. त्यावेळी कुठेतरी महिलाला असुरक्षित असल्याचं फील होतं. मग त्यावेळी घरातून बाहेर पडण्यापूर्वी ते अनेक वेळा विचार करतात. याबद्दल काय सांगाल? अगदी खरं आहे. अतिशय दुर्दैवी आहे. आपण बघतो की साक्षरतेचं प्रमाण वाढलं आहे, समाज साक्षर होतोय, साक्षरता वाढली आहे, पण सुशिक्षित जरी झालो आपण तरी सुसंस्कृत आपण झालो आहोत का, हे फार मोठं प्रश्नचिन्ह आहे.
साक्षरता वाढली त्या अनुषंगाने समाजामध्ये अन्याय, अत्याचार, हिंसाचार जे होतोय त्याचं प्रमाण कमी व्हायला पाहिजे होतं, पण असं कुठेही झालेलं दिसून येत नाही. अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि त्या अनुषंगाने आपण बघतो की शिक्षणाचं जे मुख्य उद्दिष्ट आहे की एक चांगली व्यक्ती आपण जडणघडण करून तयार करवणं, तर टू डेव्हलप ए गुड ह्युमन बिईंग, तर ह्याच्यात कुठेतरी आपण कमी पडतोय. मला असं वाटतं की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे NEP 2020, तर ह्याच्यामध्ये हा विचार सगळा केलेला आहे की सर्वांगीण विकास विद्यार्थ्याचा, त्याचं चारित्र्य घडवणं आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचे सगळे पैलू विकसित करणं. तर ह्या अनुषंगाने कुठेतरी आपण याचा विचार करायला हवाय की काहीतरी समाजात अनिष्ट घडत असेल, आपण तिथे असोत उपस्थित, अशा वेळेस आपल्यापैकी किती जण आहेत की आपण हे थांबवतो जाऊन. आपल्याला असं वाटतं ते त्यांचं मॅटर आहे, त्याच्यामध्ये आपण कशाला पडलं पाहिजे. तर ही मानसिकता कुठेतरी बदलायला हवी आहे. आणि आपण जसं आता मगाशी बोलून दाखवलं की कुटुंबापासूनच सुरुवात, तर अगदी खरं आहे हे, कुटुंबापासूनच याची सुरुवात व्हायला हवी आहे. घरामध्ये आपण आईनी, बाबांनी मुलांना हे सांगायला हवंय की कधी काही कुठेतरी चुकीचं घडत असेल तर एक जबाबदार नागरिक म्हणून, एक जबाबदार व्यक्ती म्हणून आपण त्याला कुठेतरी आळा घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपण बघतो की कुठेतरी मुलींना जाळलं जातं, कुठेतरी ॲसिड फेकलं जातं, त्यांच्यावर अत्याचार केला जातो. लोक बघत असतात बऱ्याचदा. आणि कुठे होतो हा अत्याचार? घरात होतो, दारात होतो, दिवसाढवळ्या होतो, रात्रीसुद्धा होतो, विमानात होतो. कोणती जागा आहे ना की जिथे महिला सुरक्षित आहेत? असं नाही दिसून येत ना आपल्याला. आश्रमशाळेत होतो, शाळेत होतो, महाविद्यालयात होतो, सगळीकडेच चालू आहे ना हे, बसमध्ये, रेल्वेमध्ये. मग सुरक्षितता कुठे आहे ना याच्यामध्ये? मग याच्या सुरक्षितता येणार कुठून? दरवेळेस आपण पोलीसवरच अवलंबून राहणार आहोत का? दरवेळेस आपल्याला शासनानेच काहीतरी केलं पाहिजे अशी आपण अपेक्षा करणार आहोत का? तर नाही. एक कुटुंबापासून याची सुरुवात व्हायला पाहिजे. कुटुंबामधूनच प्रत्येकाला, मुलींना आणि मुलांना ह्याचं शिक्षण मिळायला हवंय की एकमेकांबद्दल प्रेम आणि विश्वास कसा वाढला पाहिजे, आदर कसा व्यक्त केला पाहिजे, आपलं काय कर्तव्य आहे, आपण कुठे थांबवलं पाहिजे ही गोष्ट, दुसऱ्यांना कुठे आळा घातला पाहिजे, दुसऱ्यांचं वर्तणूक चुकीची असेल तर तिथे आपली भूमिका काय असू शकते, ती आपण कशी निभावली पाहिजे. या सगळ्याच गोष्टींमध्ये समाजाचं उद्बोधन अधिक पद्धतीने होणं हे खूप गरजेचं आहे. आपण पाहतो की प्राथमिक शिक्षणाची जी गुणवत्ता यादी असते त्याच्यामध्ये मुलीचे प्रमाण खूप जास्त दिसते, पण तेच प्रमाण उच्च शिक्षणामध्ये कमी दिसते. तर मग हे जे आहे की उच्च शिक्षणामध्ये तिचं प्रमाण कमी येतं आणि प्राथमिक शिक्षणामध्ये खूप जास्त येतं, ही जी दरी आहे यामध्ये कुठेतरी मुली शिक्षणाच्या प्रवाहापासून उच्च शिक्षणापर्यंत जाईपर्यंत थांबला जातोय का त्यांचा प्रवाह, किंवा त्यांचा विकास कुठेतरी थांबल्यासारखं वाटतंय का? नक्कीच असं दिसून येतंय. जसं आपण बोलून दाखवलं की आपण मेरिट लिस्ट जर बघितली कोणत्याही कोर्सची, तर त्याच्यामध्ये आपल्याला मुलींचं प्रमाण जास्त दिसून येतं. आणि पण गेल्या 10 वर्षांमध्ये थोडा फरक जाणवते की उच्च शिक्षणामध्ये मुलींचं प्रमाण वाढताना दिसून येत आहे. पहिल्यांदा नव्हतं ते. म्हणजे आता मी जर गेल्या 30 वर्षांमध्ये मी शिक्षण क्षेत्रामध्ये आहे, पण जेवढं प्राथमिक शिक्षणामध्ये ती गुणवत्ता यादी आहे तेवढी उच्च शिक्षणामध्ये नाही. यामागचे कारण काय असतील? यादीमध्ये मुलींचं नाव उच्च शिक्षणामध्ये सुद्धा आहेत, पण एकंदरीतच मुलींचा जो वाटा आहे पूर्ण नोंदणीमध्ये तो कमी होतोय. आपण अगदी बरोबर म्हणताय, तो कमी पडत आहे. आणि मला असं वाटतं लिंगभेद हे त्याच्याशी निगडीत हेच एक कारण आहे. आणि आर्थिक अडचण ही पण असू शकते. आर्थिक अडचण असू शकते, पण आता शासनाने मोफत शिक्षण केलेलं आहे आणि बाकी पण समाजामधले दानशूर घटक आहेत, तर ते खूप मोठ्या प्रमाणावर, काही NGOज सुद्धा आहेत, तर ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर मुलींना ह्या पद्धतीने मदत करतायत. पण मानसिकता बदलणं हे याच्यावरचं मला असं वाटतं हे मोठं कारण आहे. विवाहाचं प्रमाण पण आहे. आणि मग मुलीसाठी कसं असतं की आता लग्न झाल्यानंतर तिची जागा बदलणार आहे, घरच्यांना आवडेल की नाही हे कुठेतरी मनात आहे. आणि आईवडिलांना वाटतं की तुझ्या घरी जाऊन तू कर काय ते, तुझ्या घरच्यांना नाही आवडलं तर. किंवा कदाचित काही वेळेला असं पण दिसून येतं की जास्त मुलगी शिकली तर तिला तितका मुलगा शिकलेला मिळणार आहे का. आणि मग ह्या अनुषंगाने पण बरेच आई वडील दुर्दैवाने असा निर्णय घेतात, घ्यावं लागतो. बालविवाह हे पण एक महत्वाची घटना आहे. तसं समाजामधली जी वाढती असुरक्षितता ज्याच्याबद्दल आपण आताच बोललो, तर त्या दृष्टीने सुद्धा मग आई वडिलांना असं वाटतं की एकदा लग्न केलं आणि मुलीला आपल्या घरी पाठवलं की आपण मोकळं झालो, आपल्यावर जबाबदारी नाही. तर हे सुद्धा कुठेतरी भय दिसून येतं. तर ह्या सगळ्यांमध्ये मला असं वाटतं की लिंगभेद आपण कमी करण्याचा प्रयत्न करणं, समाजाला ह्या पद्धतीने मुलांना आणि मुलींना तसं जागृत करणं आणि त्यांना आपण सांगत राहणं ह्या सगळ्या गोष्टी सतत, तर मला असं वाटतं हे त्याच्यावरचा उपाय असू शकेल.
एक स्त्री आणि पुरुष एकाच ठिकाणी नोकरी करत असतात, पण स्त्रीला घरी जाऊन घरकाम आणि नोकरी दोन्ही गोष्टी कराव्या लागतात. त्यामध्ये ती पूर्णपणे शारीरिक आणि मानसिकरित्या थकते. तर तिलाही असं कधी वाटतं की मलाही आराम भेटावा. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? अगदी खरं आहे. आणि आमच्या पिढीमध्ये हे खूप दिसलं, म्हणजे असं की सुपर वुमेनिटी आम्हाला स्वतःलाच होता की मी नोकरी करते पण मी गृहिणीपेक्षा कुठेही कमी नाही. हे आम्हालाच असं वाटत होतं की हे आम्हाला दाखवून दिलं पाहिजे. आम्हालाच कुठेतरी मनात वाटत होतं की अपराधी भावना होती की काहीतरी चुकतंय आपलं, आपण घरामध्ये लक्ष देऊ शकत नाही किंवा मुलांना पाहिजे तेवढा गुणवत्ता वेळ देऊ शकत नाही. तर हे स्वतःच्याच मनातलं आमचं एक फिलिंग होतं. पण मला सांगायला खूप आनंद वाटतो की हे तुमच्या पिढीमध्ये तर समानता बऱ्या चांगल्या पद्धतीने दिसून येते. म्हणजे माझ्या घरातलं जरी मी उदाहरण बघितलं, माझा मुलगा, माझी सून, माझी मुलगी यांचं पण जेव्हा मी उदाहरण बघते तेव्हा असं जाणवतं की समानता खऱ्या अर्थाने आता दिसून येते. आणि हे काम मुलींनी केलं पाहिजे आणि ह्या मुलांनी केलं पाहिजे असं फारसं आता हा मनामधला जो कुठेतरी अडसर होता तर तो आता दूर होताना दिसून येतोय. तर ही खूप चांगली वाटचाल आहे असं मला वाटतं. कदाचित ह्या मुलांनी आपल्या आईंना आणि आजूबाजूच्या महिलांना त्यांनी पाहिलेलं असेल की ह्या अडचणींचा त्यांनी कसा सामना केलेला आहे आणि पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये त्यांना काय काय सहन करावं लागलं. कदाचित त्याच्याहीमुळे असेल, पण ह्या तुमच्या पिढीमध्ये, तरुण पिढीमध्ये हा बदल खूप असा वेलकम चेंज इट इज बिंग सीन नाउअडेज. सो आय एम व्हेरी मच हॅपी अबाउट दॅट. कर्तृत्ववान महिलाच्या ज्या यशोगाथा मांडणारे बुक असतात त्यामधून खरंच प्रेरणा भेटते का, की व्यक्तिपरत्वे वेगळा अनुभव असू शकतो? नक्कीच व्यक्तिपरत्वे वेगळा अनुभव असतो हे तर खरं आहेच. पण जेव्हा केव्हा आपण अशा सक्सेस स्टोरीज वगैरे वाचत असतो किंवा आपण बघत असतो, ऐकत असतो, यशस्वी महिलांना आपण भेटत असतो, तर आपल्याला हा नक्कीच त्याचा चांगला परिणाम झालेला नक्कीच दिसून येतं. आणि हे आहे केस टू केस तर व्हेरी करतच आहे की प्रत्येक महिला, तिचं वातावरण, तिला मिळणाऱ्या संधी, तिला येणाऱ्या अडचणी, तिला मदत करणारे किंवा कुठेतरी गरबंद घालणारे पुरुष, तर हे प्रत्येकाच्या बाबतीतच हे प्रमाण वेगवेगळं असं आपल्याला दिसून येतं. तुम्हाला जर आता काही ठिकाणी कुलगुरू पदासाठी अप्लाय करतात, त्यावेळी तुम्हाला जर संधी भेटली तर तुम्ही ती संधी घ्याल का, किंवा त्यासाठी तुमचं विजन काय असेल? तर माझा एक आय मेड अ डेलिबरेट डिसिजन ऑफ नॉट टू अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ व्हाईस चान्सलर. आय नेव्हर अप्लाइड इट अंटिल येट. हा पण होता हा निर्णय, मी सांगितलं जसं की माननीय महानवर सर आणि माननीय व्यवस्थापन परिषदेचे सगळे सदस्य यांनी सगळ्यांनी मिळून माझं नाव सुचवलेलं होतं, माझ्यावर विश्वास व्यक्त केलेला होता, मी सक्षमपणे करू शकेल असा मला त्यांनी कुठेतरी विश्वास दाखवलेला होता आणि मग त्याच्यामुळे मी तो निर्णय घेतला. पण माझा पर्सनल प्राधान्यक्रम जर बघितला तर याच्यामध्ये एक शिक्षिका म्हणून मी स्वतःला खूप नशीबवान समजते की शिक्षणाच्या माध्यमातून मी असंख्य मुलांपर्यंत आणि मुलीपर्यंत पोहोचू शकत नाहीये. आणि जसं विद्यापीठामध्ये मी एक वाक्य वाचलं होतं जेव्हा मी आले त्या पहिल्याच दिवशी की डेस्टिनी ऑफ इंडिया इज नाऊ बिंग शेप्ड इन हर क्लासरूम्स, हे वाचलं आणि माझ्या मनावर ते इतकं बिंबलं की आपण युद्ध करू शकत नाही, सैनिक बनून आपण कुठेतरी सीमेचं रक्षण करू शकत नाही, पण जे पण आपल्या आपल्या म्हणजे क्षमतेनुसार आणि आपल्या आपल्या आवडीनुसार आपण जे पण आपल्या देशासाठी करू शकतो, तर ह्या अनुषंगाने मला असं वाटतं की शिक्षण हा त्याच्यासाठी अतिशय उत्तम आणि अतिशय आदर्श असा मला असं वाटतं की त्याचा मार्ग ते अवलंब करून आपण समाजासाठी पर्यायाने आपल्या देशासाठी आपलं योगदान देऊ शकतो. तर मला ही खूप गोष्ट मोठी वाटते. फक्त एक व्यवस्थापन शास्त्राची मी शिक्षिका आहे आणि जेव्हा ती वेन आय एम गेटिंग दी अपॉर्च्युनिटी ऑफ प्रॅक्टिसिंग मॅनेजमेंट देन व्हाय आय शुड डिनाय so as to enrich a teacher in me. Only with that, whenever I was offered the post of finance and accounts officer or maybe the pro vice chancellor or maybe the president of internal complaints committee, whatever the responsibility was, I accepted only with the help, only with the intention of enriching the teacher in me. तर त्या अनुषंगानेच स्वीकारलेले. आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आमच्या विद्यापीठातली मी पहिली महिला की जिला पहिली वैधानिक अधिकारी मिळण्याचा सन्मान प्राप्त झालेला आहे. आणि गेल्या 29 वर्षामध्ये आमचं विद्यापीठ 17 सप्टेंबर 1994 मध्ये त्याची स्थापना झालेली आहे. आणि त्यानंतर
बऱ्याच नियुक्ती होत गेल्या, पण त्याच्यामध्ये महिलेचा समावेश कधीही करण्यात आलेला नव्हता आणि ती संधी मला प्राप्त झाली, याच्याबद्दल मला खूपच आनंद वाटतो. आणि मी जेव्हा कुठे मी कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजात जात असते, लोकांना भेटत असते, तेव्हा मुलींवर आणि महिलांवर त्या त्या गोष्टीचा किती चांगला परिणाम झालेला आहे आणि त्यांना किती आनंद झालेला आहे हे बघून मला तर म्हणजे खूपच आनंद होतो. अजून जास्त आनंद वाटतो ह्या गोष्टीचा, की चला म्हणजे त्यांना पण प्रेरणा कुठेतरी मिळतीये की आपण हे करू शकतो, आपला समाज विचार करू शकतो मोठ्या पोस्टसाठी आणि मोठ्या जबाबदारीसाठी. तर मला असं वाटतं त्या दृष्टीने ही घटना मला खूप महत्त्वाची वाटते. महिलांना देवाची उपमा दिली जाते एका साईडला, आणि दुसऱ्या साईडला आपण पाहतो की अल्पवयीन मुली असो अथवा वयोवृद्ध महिला असो, त्यांच्यावर ज्या अन्याय होणाऱ्या घटना घडलेल्या आपण पाहतो. तर महिलाला देवाची दिलेली जी उपमा आहे आणि दुसऱ्या साईडला त्यांच्यावर होणारा हा अन्याय आहे, या समीकरणाकडे तुम्ही कसं पाहता? आपण आतापर्यंत ज्या अनुषंगाने बोलतोय की लिंगभेद, तर हा त्याच्यासाठी मेजर रिस्पॉन्सिबल आहे. आणि आपल्या समाजामध्ये महिलांना देवता असं म्हणून पूजन केलं जातं, अगदी खरं आहे ते. आणि आपण गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा वगैरे अशा आपल्या समोर खूप उदाहरणं आहेत की त्या विदुषी त्यांना समान त्यांना हक्क होते सगळ्या गोष्टीमध्ये आणि त्यांचं मत हे अतिशय निर्णायक असं गृहीत धरलं जात होतं आणि त्यांना समान न्याय, समान हक्क या पद्धतीने आपल्या समाजामध्ये कुठेतरी रचना याची झालेली होती. दुर्दैवाने काय झालं, मध्ययुगीन काळामध्ये जेव्हा परकीय आक्रमणं सुरू झाले आणि मग महिलांना हिंसाचार आणि अत्याचार याचा कुठेतरी सामना करावा लागला, तर त्या काळामध्ये याला कुठेतरी छेद गेला आणि तिथून कुठेतरी महिला म्हणजे त्यांना आपण सांभाळलं पाहिजे. त्यांचं बिकॉज ऑफ दी लॅक ऑफ मोबिलिटी, बिकॉज ऑफ सम काइंड ऑफ वल्नरेबिलिटी फिजिकल अँड व्हॉट एव्हर. सो विथ रेफरन्स टू दॅट सम चेंजेस दे वेर ऑब्झर्व इन दॅट पिरियड. आणि मग आपण त्या मानसिकतेतून अजूनही बाहेर आलेलो नाही. खरं म्हणजे आपण स्वतंत्र भारतात आता राहत आहोत आणि आता आपलंच राज्य आहे, आपलेच लोक आहेत. तर त्या अनुषंगाने मग तो बदल जो व्हायला पाहिजे होता, म्हणजे आपल्या देशाबद्दल फक्त बोलते मी ह्या अनुषंगाने, की मध्ययुगीन काळामध्ये महिलांना बाहेरच्या लोकांपासून वाचवण्याची जी गरज निर्माण झालेली होती, मग ती कुठेतरी परावलंबी आहे, आपण तिचं रक्षण केलं पाहिजे. नाही स्त्री स्वातंत्र्य मरहती वगैरे हे कुठेतरी संकल्पना आहे असं कुठेतरी भावना जी निर्माण झालेली होती. तर आता आपल्याला प्रयत्न करून ही भावना आपल्यामधून घालवणं आणि स्त्री सक्षम आहे. आणि अजून एक मला असं वाटतं की आपण म्हणतो की पुरुषाच्या खांद्याला खांदे लावून ती आज काम करते आणि त्याचा आपल्याला अभिमान वाटतो. ठीक आहे, एका तऱ्हेने तो अभिमान वाटणं हे स्वाभाविक आहे आणि ते गरजेचं सुद्धा आहे. पण स्त्री आणि पुरुष समाजातले हे दोन घटक आहेत आणि स्त्रियांना फक्त पुरुष करतात किंवा करू शकत नाही ते बनवण्यासाठी स्त्रीचा जन्म झालेला आहे का? तर असं नाही ना. शिव आणि शक्ती असं कुठेतरी समीकरण आहे आणि शिव आणि शक्ती जेव्हा एकत्र येते तेव्हा संपूर्ण पुरुष, संपूर्ण विकास असं आपल्या कुठेतरी निदर्शनाला येतं. तर पुरुषांनी करायची कामं वेगळे आहेत, स्त्रियांनी करायची कामं वेगळी आहेत. फक्त आपण काळजी एवढीच घेतली पाहिजे की फक्त ती स्त्री आहे म्हणून तिने सो कॉल्ड पुरुषांचं काम जे आहे तिथे तिला संधी मिळू नये, तर हे आपण कुठेतरी टाळलं पाहिजे.